भोंदूगिरी, लैंगिक शोषण, कोट्यवधींची माया आणि या सगळ्यात गुरफटलेले राज्याचे बडे लोकप्रतिनिधी, हे सगळं करणाऱ्याचं नाव आहे अशोक खरात. परंतु हे प्रकरण केवळ एका बाबाच्या भोंदूगिरीपुरतं मर्यादित नाही. या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की राज्याच्या 39 आमदारांनी एका बाबाच्या सांगण्यावरून स्वतःची बोटं कापून रक्ताचा अभिषेक घातल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात रंगते. कुणी आपली अनामिका कापली तर कुणी करंगळी. हे आमदार कोण आहेत? त्यांनी हे का केलं? एखादं सरकार पाडण्यासाठी हा अघोरी प्रकार झाला आहे का? आणि या सगळ्या गुपितांची चावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच का आहे? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. अशोक खरात हे नाव काही महिन्यांपूर्वी फारसं कोणाला माहीत नव्हतं. परंतु अचानक या माणसाचे सर्व काळे कारनामे समोर आले आणि सर्वच लोक थक्क झाले. अध्यात्माच्या नावाखाली खरातने लोकांची फसवणूक करून कोट्यवधींची मालमत्ता जमवली. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषण त्याने केले असल्याचे आत्तापर्यंत तपासामध्ये उघड झाले आहे. तो केवळ एक भोंदूबाबा नाही, तर तो एक गुन्हेगार प्रवृत्तीचा विकृत माणूस आहे. खरातची पोहोच इतकी मोठी होती की मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्याच्या निव्वळ एका शब्दावर व्हायच्या. राजकारण आणि प्रशासनात त्याची पकड मजबूत होती. खरातची राजकीय ताकद किती होती याचा अंदाज यावरून येतो की राज्याचे आमदार आणि मंत्री त्याच्या दरबारात हजेरी लावायचे. रुपाली चाकणकरांसारख्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या खराताचे पाय धुण्यात धन्यता मानायचे. राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अनामिकांना झालेल्या जखमांची छायाचित्रे व्हायरल झाली. जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा दोघांनीही गाडीच्या दरवाजात बोट अडकलं असं एकसारखंच उत्तर दिलं. पण तर्क वितर्क वेगवेगळे होते. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांच्या शोषणाविरोधात लढायला हवं होतं, त्या अशा भोंदूबाबाच्या पायाशी का होत्या? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारला जातोय. या प्रकरणाला सर्वात मोठं वळण मिळालं जेव्हा शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक विधान केलं. ते म्हणाले की मी एकटाच तिथे जात नव्हतो, तर राज्यातील 39 आमदार खरातच्या पायावर डोकं ठेवून आले आहेत. यानंतर शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी थेट आरोप केला की या 39 आमदारांनी केवळ दर्शन घेतलं नाही, तर स्वतःची बोटं कापून रक्ताने पूजा केली आहे. यामुळे आता काही प्रश्न पडत आहेत. ही पूजा कुणासाठी होती? एखादं सरकार पाडण्यासाठी हा सगळा अघोरी प्रकार केला गेला का? तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून हटवण्यासाठी किंवा अडथळे निर्माण करण्यासाठी हे सर्व केलं गेलं का? या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी भूमिका आहे ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. फडणवीसांनी विधानसभेत बोलत असताना स्पष्ट सांगितलं की विरोधातले कोणकोणते आमदार खरातकडे गेले आणि त्यांचे त्याच्याशी काय संबंध होते याची सर्वात जास्त माहिती माझ्याजवळ आहे. इथे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. जर फडणवीस यांना ही माहिती म्हणजे 39 आमदारांची माहिती होती, तर ती नावे त्यांनी जनतेसमोर का आणली नाहीत? राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की हे 39 आमदार सत्ताधारी पक्षातले असू शकतात. मग काय स्वतःच्याच आमदारांना मांडलिक बनवण्यासाठी किंवा त्यांना आपल्या कह्यात ठेवण्यासाठी फडणवीस या माहितीचा वापर ट्रम्प कार्ड म्हणून करत होते का? गृहमंत्री म्हणून फडणवीसांना या प्रकरणाची सखोल चौकशी का लावली नाही? केवळ माहिती आहे असं सांगून ते कोणाला वाचवत आहेत? विचार करा. ज्या राज्याला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे, ज्या राज्यात जादूटोना विरोधी कायदा आहे आणि ज्या राज्याला देशभरामध्ये पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं, त्याच राज्यात जनता ज्यांना निवडून देते ते लोकप्रतिनिधी एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून स्वतःचं रक्त सांडत आहेत. जर हे आमदार अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बोट कापून विधी करत असतील तर ते राज्याचा विकास कसा करणार? हा निव्वळ अघोरी प्रकार नसून लोकशाहीला लागलेली ही एक कीड आहे. अशोक खरात सध्या तुरुंगात आहे, परंतु त्याने पेरलेली ही राजकीय विषवल्ली अजूनही बाहेर आहे. जर त्या 39 आमदारांनी खरोखर अशी अघोरी पूजा केली असेल तर जनतेला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे की ते 39 आमदार कोण आहेत ज्यांनी बोटं कापली. ही अघोरी विधी काय महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी होती, की फडणवीसांना बाजूला सारण्यासाठी, की स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यासाठी? हे तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा त्यांची नावं समोर येतील. अशोक खरात प्रकरण हे केवळ एका भोंदूबाबाचं प्रकरण नाही,
तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधपतनाचं एक जिवंत उदाहरण आहे. सत्तेसाठी कोणताही स्तर गाठणारे राजकारणी आणि त्यांना अभय देणारी व्यवस्था या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी घातक आहेत. या 39 आमदारांची नावं समोर यायला हवीत की नाही, देवेंद्र फडणवीस ही नावं का लपवत असतील, यावरच्या तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.